लाईफ पॉझिटिव्हच्या नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विवेचनाचा विषय अगदी नवीन आहे. शीर्षक आहे संभवामी युगे युगे. मी पुन्हा पुन्हा जन्म घेईल असं आश्वासन भगवंतांनी त्यांच्या भक्तांना दिलेलं आहे. आणि या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचा नवीन अवतार संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनातील आणि कार्यातील साम्य शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. संत ज्ञानेश्वर हा अवतार विष्णूचा अवतार आहे असे भक्तांची श्रद्धा आहे. दोघांच्या आयुष्यामध्ये अनेक साम्य आहेत आणि काही भेद पण आहेत. श्रीकृष्णाचं आयुष्य 125 वर्षाचं आहे, तर संत ज्ञानेश्वर भागवत धर्माचे संस्थापक, ज्यांनी भागवत धर्माचा पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. ज्यांनी भागवत धर्माचा पाया रचला अशा आणि ज्या व्यक्तीला अशी एक पुरुष संत, एकमेव पुरुष संत, ज्याला अखिल ब्रह्मांड, एकमेव पुरुष संत ज्याला अखिल ब्रह्मांड माऊली म्हणून हाक मारत, असे संत ज्ञानेश्वरांचं आयुष्य किती? 21 वर्ष. आणि 21व्या वर्षी गीतेच्या 700 श्लोकांवर 9000 ओव्यांचं भाष्य करणार ज्ञानेश्वरी असा महान ग्रंथ ज्यांनी रचला ती आमची माऊली ज्ञानेश्वर. आणि भागवत धर्माच्या पायासाठी ज्यांनी दुसरा ग्रंथ लिहिला, ज्याचं नाव आहे अमृतानुभव. नावच किती सार्थ आहे, अमृत अनुभव. अमृतानुभव. चला बघूया, खूप मजेदार होणार आहे हा व्हिडिओ. शीर्षक आपण बघितलं, संभवामी युगे युगे. भगवद्गीतेतील श्रीमद भगवत गीता, ज्याला इंग्रजीमध्ये भाषांतर केलंय लोकांनी, द सॉन्ग ऑफ गॉड, याचा 4थ्या अध्यायात 8वा श्लोक आहे. आणि तो असा आहे,
परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि या चौथ्या चॅप्टर मधील 4 अध्यायातील 8वा श्लोक आणि त्याच्यावर एक गुरु जगत गुरु असं ज्यांना म्हणता येईल असे आदि शंकराचार्य यांनी भाष्य केलेलं आहे. ते भाष्य तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. बघा काय म्हणतात जगद्गुरु शंकराचार्य. परित्राणाय याची फोड जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेली आहे. परिरक्षणाय सज्जनांच्या रक्षणासाठी. दुसरा शब्द आहे साधूनाम. साधू कोणाला म्हणायचं? जे सन्मार्गाने आपलं जीवन व्यतीत करतात ते साधू. आपल्या वैदिक परंपरेमध्ये एखादी गोष्ट खूप चांगली झाली तर महंत म्हणतात साधू साधू. सन्मार्गस्थानाम. साधूनाम म्हणजे सन्मार्गस्थानाम, जे सन्मार्गाने आपलं जीवन व्यतीत करतात. तिसरा शब्द आहे विनाशाय च दुष्कृताम. दुष्कृत्य करणाऱ्या लोकांचा विनाश करण्यासाठी. पापकारिणाम, जे पाप करणारे आहेत यांच्या विनाशासाठी. आणि साधू जनांच्या रक्षणासाठी. आणि त्यानंतर हे 2 कार्य झालेत पहिल्या ओळीमध्ये. तिसरं कार्य आहे धर्म संस्थापनार्थाय. शंकराचार्य सांगतात धर्मस्य सम्यक स्थापनम. धर्म म्हणजे काय? धर्माची फार विशाल वाक्य आहे. आम्ही धर्माला रंगामध्ये बांधून ठेवलेला आहे. निळा रंग, हिरवा रंग, भगवा रंग. धर्म फार व्यापक संकल्पना आहे. धारणात धर्म इत्याहू. जो समाजाची धारणा करतो तो धर्म. आणि शंकराचार्य सांगतात धर्माची दृष्टी कोणची असते? सम्यक दृष्टी, सर्वसमावेशक दृष्टी. आणि चौथं कार्य काय आहे ईश्वराचं? संभवामी युगे युगे. आणि शंकराचार्य म्हणतात युगे युगे म्हणजे प्रतियुगम. प्रत्येक युगामध्ये सत्ययुग, द्वापार युग, कलियुग आणि कलियुगानंतर आणखीन एक येणारं युग. या प्रत्येक युगामध्ये मी पुन्हा जन्म घेईल, मी पुन्हा जन्म घेईल. असं आश्वासन ईश्वराने भगवद्गीतेत दिलेला आहे. आणि त्याचाच प्रत्यय म्हणून श्रीकृष्णानंतर
जवळपास 5000 वर्षानंतर ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला आहे. आणि श्रीकृष्णांनी जे काम केलं भगवद्गीता सांगण्याचं अर्जुनाला, तीच भगवद्गीता प्राकृत भाषेमध्ये विस्तृत स्वरूपात सामान्यांना समजेल अशा पद्धतीने माऊलींनी सांगितलेली आहे. भगवद्गीता हे ट्रान्सेंडेंटल नॉलेज आहे. भगवद्गीता कृष्णाने जवळपास 5160 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये युद्धभूमीवर अर्जुनाला सांगितली, पार्थाला सांगितली. पार्थाय प्रतिबोधिताम. 700 कडवे असलेली आणि 18 अध्यायात विभागलेली अशा या भगवद्गीतेवर, भगवद्गीता द लाईफ बुक, बुक फॉर लाईफ, याच्यावर अनेक विद्वानांना, अनेक पंडितांना कॉमेंट्रीज लिहाव्याशा वाटल्या, निरूपण करावीशी वाटली, मल्लीनाथी करावीशी वाटली. आणि अशा विद्वानांनी जगभरातल्या निरनिराळ्या देशामध्ये राहणाऱ्या, निरनिराळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशा विद्वज्जनांकडून केल्या गेलेल्या टीकात्मक लिखाणाचं वैशिष्ट्यही वेगवेगळं आहे. जीवनाच्या अनेक अंगांपैकी विशिष्ट अंगांना यांनी स्पर्श करून ते लिखाण केलेलं आहे. भगवद्गीता असा महान ग्रंथ आहे की ज्याच्यावर अनंत लिखाण केले जाऊ शकते. भगवद्गीता महाभारत महाकाव्याचा एक भाग आहे. चौथ्या विभागामध्ये, महाभारताच्या चौथ्या विभागामध्ये 23 ते 40 प्रकरणांमध्ये गीतेचा उल्लेख आहे. गीतेची जवळपास 30 पेक्षा अधिक निरनिराळ्या भाषांमध्ये रूपांतर झालेली आहे. आणि जवळपास 50 पेक्षा अधिक दिग्गजांनी त्याच्यावर टीकात्मक ग्रंथ लिहिलेले आहेत. भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आणि त्याच्यावर माऊलींनी, ज्ञानेश्वरांनी एक ग्रंथ लिहिला ज्याचं नाव आहे भावार्थ दीपिका, आणि तो प्राकृत भाषेत लिहिला. आणि 700 श्लोकांवरच भाष्य
माऊलींनी 9000 ओव्यांमध्ये रचलेला आहे. हे अतुलनीय कार्य आहे. दिस इज अ मॅमॉथ वर्क डन बाय संत ज्ञानेश्वर. ओवीबद्ध रचना आहे. 4 ओळींचं कडवं आहे. ज्ञानेश्वरी ही मुक्त संरचना आहे. त्यामध्ये कुठेही यमक नाही. ज्ञानेश्वरी मध्ये सिलॅबल्सची संख्या प्रत्येक ओळीतील असणाऱ्या सिलॅबल्सची संख्या वेगवेगळी आहे. त्यातल्या पहिल्या 3 किंवा पहिल्या 4 मध्ये राईम्स आहेत. ज्ञानेश्वरी मध्ये 3 ते 13 सिलॅबल्सचा वापर केलेला आहे असं पंडितांचं निरीक्षण आहे. ज्ञानेश्वरी मध्ये अनेक देवतांचा देवींचा विष्णू संप्रदायातील, शिव संप्रदायातील, शक्ती संप्रदायातील अनेक देवी आणि देवतांचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ शारदा सरस्वतीचा उल्लेख आहे. या रचनांमध्ये ज्ञानदेव म्हणे याचा समावेश आहे. ज्यांनी ती रचना केलेली आहे त्याचा नावाच्या उल्लेखासह काव्य रचना झालेली आहे. आणि ज्ञानेश्वरांनी हा जो पाया रचला आहे की ओवी कशी बद्ध करायची, त्याचा वापर अनेक संतांनी, महंतांनी भागवत धर्मामध्ये नंतर केलेला दिसून येतो. ज्ञानेश्वराच्या ओवी रचनेचा प्रभाव गुरु ग्रंथ साहेब यावरही पडलेला आहे. म्हणजे शीख धर्मावरही पडलेला आहे असं पंडितांचं मत आहे. भावार्थ दीपिकेमध्ये वेद, उपनिषद, पुराणे यांचे दाखले आणि उल्लेख आहेत. ज्ञानेश्वरीची रचना ही गद्य स्वरूपात असली तरी पण ती तालबद्ध आहे. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण शक्य होतात. ज्ञानेश्वरी हा
आधुनिक युगातील अतिशय अवीट अशा गोडीचा एक क्लासिकल ग्रंथ आहे. ज्याची निवड युनेस्को तीन परकीय भाषांमध्ये ज्ञानेश्वरीचं रूपांतर करण्यासाठी केलेली आहे. ज्ञानेश्वरीचं रूपांतर इंग्रजीमध्ये झालेलं आहे. ज्ञानेश्वरीचं रूपांतर फ्रेंच भाषेत झालेलं आहे आणि ज्ञानेश्वरीचं रूपांतर स्पॅनिश भाषेमध्ये झालेलं आहे. आणि यामागे युनेस्कोचा एकमेव हेतू आहे की संत ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान, विचार ही संपूर्ण जगासमोर पोहोचावं. हे किती महान गोष्ट आहे ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये. संत ज्ञानेश्वरांना भक्तांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्यांना निरनिराळ्या नावाने बोलवलं जातं. काही लोक त्यांना ज्ञानेश्वर म्हणतात, काही लोक त्यांना ज्ञानदेव म्हणतात, काही लोक त्यांना ज्ञानदेवा म्हणतात, काही लोक त्यांना माऊली म्हणतात. परंतु त्यांचं भौतिक पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी असं आहे. 1275 ते 1296 या कालावधी 21 वर्षाच्या कालावधी 21 वर्षाचा कार्यकाल आहे. 13वे शतक आहे. आणि या महान तत्वज्ञाने, या महान योग्याने, या महान कवीने, या महान संतांनी नाथ परंपरेचा पाया रचला, वारकरी संप्रदायाचा पाया रचला. आणि 3 क्षेत्रामध्ये त्यांचं एक्सपर्टाईज आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यांचं प्रावीण्य, ज्ञानेश्वरांचं प्रावीण्य, कार्याचं महात्म्य हे 3 क्षेत्रामध्ये विशेषत्वाने जाणवतं. नंबर 1 काव्यरचना, नंबर 2 तत्वज्ञान आणि नंबर 3 धार्मिक अनुभूती. संत ज्ञानदेवांनी गीतेचं जे वर्णन केलेलं आहे ते या स्लाइड मध्ये आपल्याला दिसत आहे. गीतेवर त्यांनी भाष्य का केलं? 700 श्लोकांवर 9000 ओव्यांमध्ये त्यांनी भाष्य का केलं? त्याची पूर्वपीठिका कदाचित संत ज्ञानेश्वर यातून व्यक्त करत असतील. गीतेमध्ये वेदांचे 3ही भाग स्पष्ट केले आहेत. म्हणून गीता आहे वेदांचं मूर्त स्वरूप आहे. परंतु गीतेचं महात्म्य, गीतेची उदारता, गीतेचं मोठेपण हे वेदांपेक्षाही अधिक आहे.
त्यामुळे गीतेचं ज्ञान जर तुम्ही दुसऱ्यांना वितरित केलं तर ज्यांना तुम्ही ते वितरित केलेलं आहे त्यांच्यासाठी मुमुक्तीचा, मोक्षाचा शाश्वत मार्ग तुम्ही उघडलेला आहे. मानवी मुले गीतेच्या रूपाने आईपासून विभक्त होऊन भटकत आहेत. आणि त्यामुळे त्यांना एकत्र आणणे हे सज्जनांचं प्रमुख कर्तव्य आहे असं ज्ञानदेवांना वाटलं. आणि म्हणून सर्व गीता प्रेमी लोकांना एका ध्वजाखाली, एका छत्राखाली आणण्याचं काम माऊलींनी आणि ज्ञानदेवांनी केलं. आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाचा, भागवत संप्रदायाचा ज्ञानदेवांनी पाया रचला असं जे आपण म्हणतो ते योग्य आहे. भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी हा अलौकिक, अजरामर, जागतिक पातळीवर रूपांतरित झालेला ग्रंथ आहे. या ग्रंथामुळे ज्ञानदेव संपूर्ण जगतामध्ये प्रसिद्ध झाले. परंतु ज्ञानेश्वरीची रचना केल्यानंतर ज्ञानदेवांनी भागवत धर्माचा पाया रचण्यासाठी 806 ओव्यांचा एक नवीन ग्रंथ लिहिला आणि तो आहे अमृतानुभव. साक्षात्कार झाल्यानंतर भक्ती मार्गावर प्रवास कसा करायचा आणि भागवत धर्माप्रमाणे आपलं जीवन कसं व्यतीत करायचं हे अमृतानुभवात सांगितलेलं आहे. अमृतानुभवाचा कार्यकाळ किंवा निर्माण काळ 1290 ते 1296 दरम्यान आहे. त्यात थोडीशी मतमतांतर आहेत. अमृतानुभव हे महाराष्ट्रीयन शारदेच्या मुकुटातील मुकुटमणी आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. ज्ञानदेवांची कार्य या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. सगळ्यात महान कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीची निर्मिती, त्याला भावार्थ दीपिका असंही ओळखलं जातं. त्यानंतर त्यांनी भागवत धर्माची स्थापना आणि प्रसारासाठी अमृतानुभव लिहिलं गेलं. त्यानंतर त्यांनी तिसरं जे काव्य किंवा रचना केली आहे ती चांगदेव पासष्टी आहे. चौथा त्यांची निर्मिती हरिपाठ आहे. पाचवी निर्मिती नमना आहे आणि 6वी निर्मिती अभंग आहे. 1296 मध्ये कार्तिक शुद्ध त्रयोदशीला फार पवित्र दिवस आहे. ज्ञानेश्वरांनी आपले अवतार कार्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि संजीवन समाधी घेतली.
त्यांनी ज्या वेळेला संजीवन समाधीचा निर्णय घेतला त्यावेळेला त्यांच्या संजीवन समाधी स्थळाची मांडणी करण्याचं सर्व काम संत नामदेवांनी केलेलं आहे आणि म्हणून संत नामदेवांचा फोटो आणि त्यांचा कार्यकाळ या ठिकाणी नोंदवलेला आहे. सादरीकरणाच्या विषय शीर्षकाप्रमाणे संभवामी युगे युगे या विधानाचा प्रत्यय म्हणून श्रीकृष्णानंतर संत ज्ञानेश्वरांनी अवतार घेतला आणि श्रीकृष्णा इतकंच मोलाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. श्रीकृष्णाचा अवतार माऊली आहेत. कारण त्यांच्या जीवनामध्ये बरेच साधर्म्य आहेत. कृष्ण जन्माष्टमीलाच ज्ञानेश्वरांचा जन्म झाला हा पहिला पुरावा आहे. कृष्णाचा जन्म जसा मध्यरात्री झाला तसा ज्ञानेश्वरांचाही जन्म हा दिवसाच्या शेवटच्या प्रहरामध्ये झाला असं भविष्यकारांचं म्हणणं आहे. युट्यूबवर ज्ञानेश्वरांच्या कुंडलीचं विवेचन करणारे काही व्हिडिओज उपलब्ध आहेत. त्यातले काही व्हिडिओज जर तुम्ही पाहिलेत ते फार अभ्यासपूर्ण आहेत. तर श्रीकृष्णाच्या जन्मकुंडलीतले आणि माऊलींच्या जन्मकुंडलीमधले बऱ्याच गोष्टी या समान आहेत असं भविष्यकारांचं मत आहे. श्रीकृष्णाचं बालपण आणि ज्ञानदेवांचं बालपण यामध्ये पण समानता आढळते. श्रीकृष्णाचं बालपण फार कष्टात गेलं. त्याचा जन्म कारागृहात झाला. त्यानंतर त्याचं स्थानांतरण झालं. ज्या आईने जन्म दिला तिच्यापासून तो दूर राहिला आणि दुसऱ्यांच्या घरी वाढला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी यांच्यावर तत्कालीन परंपरावादी समाजाने जो बहिष्कार टाकला त्यामुळे विठ्ठलपंतांच्या चारही मुलांचे अतोनात हाल झाले. प्रवाहाच्या विरुद्ध पोहून जाणारं हे जीवन आहे. हे दोन्ही महंतांबद्दल समानता दाखवतात. ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी जलसमाधी घेतली तर कृष्णाला त्याच्या आई वडिलांपासून दूर राहावं लागलं. प्रचलित राजव्यवस्था याच्या विरुद्ध श्रीकृष्णाने बंड केलं तर प्रचलित समाज व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था, धर्म व्यवस्था, रूढी विरुद्ध ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई आणि निवृत्तनाथ यांनी लढा दिलेला आहे.
श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर यांना एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जावं लागलं आणि आपल्या आप्तजनांचा वियोग सहन करावा लागला. श्रीकृष्ण आणि माऊलींच्या जीवनामधला आणखीन एक साम्य आहे, ते म्हणजे गीतेची निर्मिती आणि ज्ञानेश्वरीची निर्मिती. जीवन संघर्षमय आहे, पण ते जगायचं कसं याचा उपदेश, याची प्रकाशवाट गीतेने दाखवली. ज्ञानेश्वरांनी या गीतेला अधिक विस्तृत स्वरूपात, अधिक वर्णनात्मक स्वरूपात दाखले, उपमा, रूपक यांचा वापर करून 9000 ओव्यांमध्ये प्राकृत भाषेमध्ये, सामान्यांना समजणाऱ्या भाषेमध्ये रूपांतरित केलं. गीता अजरामर आहे, तशी ज्ञानेश्वरही अजरामर आहे. ज्ञानेश्वरी अजरामर आहे. श्रीकृष्ण विश्वगुरु आहे, तर ज्ञानदेवही विश्वगुरु आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदान मागितलं. अठराव्या अध्यायात 1796 ओवीमध्ये, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. असं मानवतेचं पसायदान देवापाशी मागितलेलं आहे. काय विचार आहेत? काय म्हणतात ज्ञानेश्वर? मे द डार्कनेस ऑफ सिन डिसअपियर. पाप प्रवृत्तीमुळे निर्माण होणारा अंधकार दूर होऊ दे. मे द डार्कनेस ऑफ सिन डिसअपियर. And the sun of true religion shine upon the world. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. May the darkness of the sin disappear and the sun of true religion shine upon the world. May all the desires of the all living beings be fulfilled.
प्राणी जात, ऑल लिव्हिंग बीइंग्स, केवळ मनुष्यापोटी काही मागितलेलं नाही, केवळ स्वतः पोटी काही मागितलेलं नाही, केवळ स्वतःच्या कुटुंबापोटी काही मागितलेलं नाही, केवळ स्वकीयांसाठी काही मागितलेलं नाही, स्वतःच्या वंशासाठी काही मागितलेलं, स्वतःच्या गावासाठी काही मागितलेलं नाही, स्वतःच्या जातीसाठी काही मागितलेलं नाही. ही वैश्विक प्रार्थना आहे, वैश्विक प्रार्थना आहे. वैश्विक प्रार्थना कशी असते, निस्वार्थी प्रार्थना कशी असते, याचा दाखला ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आहे. त्यामुळे पुन्हा संभवामी युगे युगेची आठवण होते. ज्ञानेश्वर माऊली यांनी संजीवन समाधी घेतली, ती सजीवन नाही आहे, संजीवन समाधी घेतलेली आहे. नामदेवांनी अजान वृक्षाखाली गुहेमध्ये त्यांची सगळी व्यवस्था केली, खाली पांढरे कापड अंथरले, त्याच्यावर फुलाची सज्जा केली, समोर ज्ञानेश्वरीची मूळ प्रत ठेवली, हरिनामाच्या घोषामध्ये गुरु निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना त्या गुहेत नेलं, तिथे बसवलं. तिन्ही भावांच्या अश्रूंना, बंधूंना पूर आलेला होता. ज्ञानदेव निर्विकार होते, कारण त्यांनी ठरवलं होतं, मी माझ्या पूर्वजन्मीचं ज्ञान घेऊन, पूर्वसंचिताचं ज्ञान घेऊन मी जन्माला आलो आहे. आणि 21 हा आकडा संख्याशास्त्रामध्ये फार महत्वपूर्ण आहे. आणि 21व्या वर्षी कार्यपूर्तीचा सोहळा त्यांनी केला आणि संजीवन समाधी घेतली. नामदेव बाहेर आलेत, त्या गुहेवर त्यांनी दगड ठेवला आणि त्या ठिकाणी नंदीची स्थापना केली. ज्ञानदेव आजही जागृत आहेत, आजही ते भक्तांना दृष्टीगत होतात. याचं उदाहरण म्हणजे संत एकनाथ आहे. संत एकनाथांचा कालावधी 1533 ते 1599 असा आहे. लोकांनी ज्ञानेश्वरीच्या अनेक आवृत्त्या काढल्यात आणि त्या आवृत्त्यांमध्ये लोकांनी स्वतःचे बुद्धिभेद घुसवलेत. व्यापारीकरणासाठी लोक काहीही करतात. तुकोबाला त्याचे सर्व अभंग इंद्रायणी टाकायला लावले. हे समाज विघातक कार्य तत्कालीन तथाकथित समाज धुरीणांनी केलं.
तसंच ज्ञानेश्वरांच्या बाबतीत झालं. ज्ञानेश्वरीच्या मूळ संहितेमध्ये बदल करून अनेक गोष्टी त्यात घुसवण्यात आल्या आणि ज्ञानदेवांना ते पसंत नव्हतं. आणि म्हणून संत एकनाथांना ज्ञानेश्वरांनी दृष्टांत दिला आणि संत एकनाथांनी अभंगामध्ये रचना केलेली आहे. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मद लागी. त्यांनी मला सांगितलं. आता कसे दिसले संत एकनाथांना माऊली ज्ञानदेव? दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. परब्रह्म केवळ बोलत असे. परब्रह्म आहे ते. काय सांगितलं ज्ञानेश्वरांनी? अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली. ज्या अजान वृक्षाखाली मी समाधी घेतलेली आहे त्या वृक्षाचं एक मूळ माझ्या कंठाभोवती लागलेला आहे आणि त्यामुळे माझा श्वास कोंडतो आहे. रूपकात्मक आहे. जो परब्रह्म आहे त्याला एका झाडाची मुळी दूर करायला एकनाथांना बोलवायची गरज काय आहे? त्याने सांगितलं, येऊन आनंदी आळंदी स्थळी काढवेगी. तू आळंदीला ये आणि अजान वृक्षाची मुळी काढून टाक. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी. एकनाथांना ते स्थान माहिती नव्हतं. त्यांनी स्मरण केलं माऊलीचं आणि माऊलींनी दृष्टांत दिला. जवनंदी माधारी देखियले द्वार. ज्या ठिकाणी नंदी ठेवला होता त्या ठिकाणी त्यांना द्वार दिसलं. एकनाथ आतमध्ये गेले गुहेमध्ये. ज्ञानदेवांची भेट झाली. ज्ञानदेवांनी त्यांना सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये लोकांनी जे बदल केलेले आहेत ते बदल काढून ज्ञानदेवांनी रचलेल्या ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत प्रसिद्ध करण्याचं काम संत एकनाथांवर सोपवलं आणि संत एकनाथांनी ते कार्य पूर्ण केलं. एका जनार्दनी पूर्ण पुण्य फळले. एकनाथ म्हणतात, एका जनार्दनी पूर्ण पुण्य फळले. श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. मला माझे गुरु ज्ञानेश्वर भेटले आणि त्यांनी मला कार्य सांगितले, कार्याची दिशा दिली, कार्य कसं करायचं ते सांगितलं आणि माझं पुण्य फळाला आलं. ही संत एकनाथांची भूल. यावरून हे सिद्ध होतं की जरी माऊलींनी संजीवन समाधी घेतली आहे तरी पण माऊलीचा परमात्मा चिरंतन विश्वामध्ये सज्जनांच्या मदतीसाठी अहोरात्र काम करतो आहे आणि संभवामी युगे युगे हे ईश्वराने दिलेलं वचन माऊली आपल्या भक्तांच्या मदतीला धावून जाऊन पूर्ण करतात आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये
नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. अजून नवीन काही आपल्याला जर ऐकायचं असेल किंवा नवीन विषय हाताळायचा असेल तर त्या बाबतीत योग्य त्या सूचना करा. धन्यवाद.